न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होत। त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे। अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला। बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले। आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिलेले आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने PWD गेट समोर उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी बांधकाम विभागाचे उपअभियंता खेडकर साहेब, तसेच सोनवणे साहेब, जिल्हा परिषदचे गावडे साहेब, जलसंपदाचे अभियंता निकम साहेब, MIDCचे डेप्युटी नितीन पाटील, पवार साहेब, गवडी साहेब, त्र्यंबकचे JE घुगे साहेब, त्याचप्रमाणे आदिवासी विकास अभियंता पाटील साहेब उपस्थित होते। लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्यामराव रोकडे यांनी सर्वांचे आभार मानले असून उपाध्यक्ष ईश्वर वाघमारे व संघाचे सचिव भूषण देव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला। लोकसेवा पत्रकार संघाचे खजिनदार राकेश देशपांडे यांनी या प्रसंगी लाडू वाटून लोकांचे तोंड गोड केले। सदर कार्यक्रमास उपस्थित अमित कुलकर्णी, विलास टाकणे, सुभाष पाटील, विकी मोरे, साईल मोरे, आदित्य रोकडे। आज खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 133वी उत्सव लोकसेवा पत्रकार संघानिमित्त उत्सव करीत आहे। तरी आमचे पदाधिकारी वाघमारे, ईश्वर वाघमारे, तसेच भूषणदेव सचिव, तसेच आमचे राकेश देशपांडे, कुलकर्णी अनेक पदाधिकारी इथे उपस्थित होते व तसेच आमचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता साहेब हे सुद्धा उपस्थित होते, उपअभियंता होते, त्यांचा सुद्धा मी आभार मानतो। माझे 2 शब्द इथे थांबितो। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसेवा पत्रकार संघाने विविध कार्यक्रम राबवले। त्याचमध्ये आम्ही लाडू वाटप व गरिबांना अन्नदानाचा कार्यक्रम केला। या प्रसंगी उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर यांना आम्ही शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केले। असा कार्यक्रम आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरी करू व मागेही करत आलो। या कार्यक्रमाला ज्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे सपोर्ट केला त्या लोकांचे आम्ही धन्यवाद देतो।